पीपल, सगळ्यात आधी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे। तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप आनंदात जावो, चांगला जावो आणि गुड लकने जावो आणि तुम्ही अशीच माझे व्हिडिओ पाहत राहो। पोह्यांचा आपण चिवडा करतो तसा। त्याच्यानंतर इकडे आहेत फुटाणे, इकडे आहे चकली आणि इकडे आहे फरसाण। तर सगळं तिचं आवडतीचं आहे। तर हा टिफिन आज दिलाय तिला। आज फ्रायडे आहे, आजचा स्नॅक्स टिफिन असतो कम्प्लिटली। त्याच्यामुळे भाजी चपातीचं टेन्शन नसतं, हे भरावं लागतं वेगवेगळे मेनू आयटम। हॅलो माय पीपल, हाव आर यू? व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। तर आता जस्ट आता स्पूचा टिफिन रेडी झालेला आहे। आंघोळीला पाणी काढलं आहे आणि आता तिला आंघोळीला उठवायचं आहे मला। आणि मी उशिराच आंघोळ करणार आहे कारण मला आज केस धुवायचे आहेत। तर एवढ्या सकाळी केस धुवून मग ते सुकवणं, तर मग थोडंसं मी तिला पण बघते की आंघोळ केली तर ठीक आहे, नाही तेवढ्या थंडीचं पावसाचं मी तिला आंघोळ नाही घालणार आहे, आल्यावर आंघोळ घालेल। कारण की वातावरण खराब आहे, उगाच आजारी नको पडून जायला। आणि फ्रायडे असल्यामुळे मी तिच्या पण डोक्यावरनं पाणी टाकते। आणि मी तर खूप सेन्सिटिव्ह आहे, माझं डोकं ओलं झालं रे झालं की मला लगेच शिंका यायला लागतात। म्हणजे गरम पाण्याने आंघोळ करा नाही तर थंड पाण्याने करा, डायरेक्ट शिंका येतात। आणि मग मी आजारी पडली तर मग घराचं कोण बघेल, तिच्याकडे कोण बघेल? तर त्याच्यामुळे मी माझी स्वतःची खूप काळजी घेते। तर असं नाही आहे की मी किचनमध्ये बिना आंघोळीची आली आहे, बट ऑप्शन नसतो दुसरा। उगाच नाही, मला रिस्क नाही घ्यायची आहे। बिकॉज माझ्या मुलीला बघायला तिला टिफिन कोण बनवून देईल, सगळं नवऱ्याचं कोण करेल, आपणच आजारी पडलो तो कोण करेल? तर असं वातावरण बघून माझी तब्येत अशी असल्यामुळे मी बिना आंघोळीचं स्वयंपाक करून घेते। बिकॉज माझी खूप सेन्सिटिव्ह आहे। म्हणजे वातावरण खराब असलं का मी अशा वातावरणात मी आजारीच पडते। डोक्यावर पाणी पडलं म्हणजे डोकं तर धुवणंच असतं आपल्या लेडीजला, डोकं धुतलं की मी आजारीच पडते। त्याच्यामुळे मी काय करते, थोडंसं सूर्यवरती आलं का मग कडक पाणीने आंघोळ करते आणि ड्रायर माझ्याकडे कंटिन्यू असतं, त्या ड्रायरनेच डोकं सुकवते मी। आणि मला कान तर फार दुखतात माझे, कंटिन्यू कान बांधलेले असतात। फक्त व्हिडिओसाठी मी थोडंसं सोडून घेते, बिकॉज ते थोडंसं वेगळं वाटतं नाही का। त्याच्यामुळे मी खूपच थंडी असल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे मी ते काढून टाकते। आणि पण कंटिन्यू माझे कान बांधलेले असतात, झोपताना बांधलेले असतात। अशा वातावरणात थंडी आणि पावसाळा मी एखाद्या खोडकोंबडीसारखी असते, मला म्हणजे सेन्सिटिव्ह इतकी की पटकन आजारी पडते। त्यामुळे मी माझी खूप काळजी घेते याच्यामध्ये। चला तर मग आता मी बनवते साबुदाणा खिचडी। तेल टाकून घेते। साबुदाणा खिचडी ऍक्च्युली ना आमच्या घरात सगळ्यांना आवडते। गॅस चालू केलाय मी, गॅस चालू करून घेतलाय, तेल टाकलं की। आणि हे बघा साबुदाणा ऑलमोस्ट भिजला आहे, मी असा भिजत टाकलेला होता। तर असं बघून घ्यायचं, त्याचा दाणा जर असा दाबल्या जात असला ना, असा दाबल्या, हे बघा तुम्ही इफ यू कॅन सी, तर समजून जायचं की साबुदाणा भिजला आहे। आता तुम्ही बनवू शकता, तुम्ही प्रोसीड करू शकता पुढे। कडक असेल तर करू नका, तो तसं पण कुक करून जास्त शिजत नाही, कडकच लागतो दातांना, असं एकदम कडक दगडासारखं फील होतं। तर करूच नका असं, मी तर सल्ला देईन। शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, म्हणजे मी ऍक्च्युली आत्ता भाजले नाही, तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये मी शेंगदाणे भाजून ठेवले बिकॉज पावसाचे खवट होतात लवकर। आणि मी शेंगदाणे जास्तच घेऊन ठेवते बिकॉज आमच्या घरात शेंगदाणे जास्त वापरले जातात। तर आता भाजलेले शेंगदाणे ऑलमोस्ट हे कडकच आहे, भाजून ठेवलेले असतात ते मी आता त्याचा कूट करून घेणार आहे। हे बघा बटाटे कापून घेतलेले, मी साल काढून कापून घेतलेले आहेत प्रॉपर। आणि आता पाण्यात धुवून घेतले स्वच्छ 2-4 पाण्याने, पूर्ण पांढरं पाणी काढलं त्याचं जे असतं ना चिक सारखं थोडंसं, तसं काढून टाकलं मी। आणि आता ते मी टाकणार आहे। थोडंसं काळजी घ्यायची बिकॉज धुतलेले बटाटे असतात तर तेलात ते उडतात, लांब थांबायचं जरा।
काळजीपूर्वक टाकायचं, म्हणजे अंगावर तेल उडू शकणार नाही. इसके बाद ना अभी इसमें जाएगा लाल मिर्च. असं टाका, डायरेक्ट फ्लेम मध्ये टाकू नका. काय होईल त्याने की जळून जाते मिरची लगेच. त्याच्यामुळे मी डायरेक्ट तेलात टाकलेलं नाहीये. जेव्हा तुम्ही साबुदाणा आता टाकणार तेव्हा पटकन टाकायचं आणि साबुदाणा लगेच टाकून द्यायचा. त्याच्यात साबुदाणा असा थोडासा मोकळा करून घ्यायचा, असा खूप मोकळा करायचा. आता हा साबुदाणा डीमार्टचा आहे, मोकळा होणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगते, पण मी तो बनवणार आहे. तर आता मग साबुदाणा ऍड करते. बघा तुम्ही बघू शकता, मी साबुदाणा पण ऍड केला तेव्हा मिरची ऍड केली, जेणेकरून तो जळणार नाही, तेल जळणार नाही, मिरची जळणार नाही, सॉरी. बघा आता मिक्स करून घ्यायचं. आणि मिरची काय ती आपण चटणी खातो, आपण मिरची थोडी तळून खात असतो. ती दळलेली लाल मिरची असते ना, ती उखर टेस्ट नाही देत. ती तशी पण आपण स्टीमवर ठेवणार आहे तर ती तशी कुक होते मस्त व्यवस्थित. तिथं तसा काही प्रॉब्लेम नाही. हिअर वी आर ॲडिंग नाव क्रश पीनट्स. शेंगदाण्याचा कूट ऍड करतोय आपण. झाकण ठेवून द्यायचं मीडियम फ्लेम, म्हणजे खूप असं कमीपेक्षा कमी, जस्ट गरम राहिलं पाहिजे असं ठेवायचं. कारण साबुदाणा पटकन शिजतो, त्याला काही वेळ लागत नाही. तर हलवू नका उगाच विनाकारण, ते हात दुखतात. मी बेस्ट वे देते तुम्हाला. असं थोडा वेळ झाकून ठेवायचं, फार तर फार 30 सेकंद झाकायचा, परत काढायचा, परत हलवायचा. हे बघा, त्याला काही नाही, एकदम व्यवस्थित होतोय. त्याच्यानंतर परत ठेवायचं झाकण, म्हणजे लटकत नाही तो खाली आणि व्यवस्थित कुकही होतो. आणि साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत कुक करायचा, त्याने आपल्याला पोटाला त्रास होत नाही. लहान मुलांना पचून जातो. बट एक दाणा मोकळा आहे. कोणीच असं मला वाटलं होतं, कारण डीमार्टचा हा शेवटचा उरलेला साबुदाणा खिचडी जस्ट बनवली आहे. यू कॅन सी, बघू शकता. साबुदाणा खिचडी बनवली आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली आहे. स्पायसीज बनवली आहे, माझ्या तर तोंडाला पाणी येते. एक नंबर आला. मी माझं स्वतःहून कौतुक नाही करत आहे, पण छान झालंय, खूप छान झालंय. ज्यांना आवडत नसेल त्यांनी अशी नक्की बनवा. आणि मी तर म्हणते की बटाटे मला उकडायला वेळ नव्हता, मी खूप घाईमध्ये केलं, त्याच्यामुळे मी बटाटे उकडल्याने कापून, जस्ट कवर काढून कापून कुक केले तेलामध्ये. तर एखाद्याला नसेल आवडत तर त्याने ना बटाटे उकडून टाकावे, खूप टेस्टी लागतं बटाटे उकडून. तर अंडे उकडायला ठेवले. आज प्लान आहे बिर्याणी बनवायचा, अंडा बिर्याणी. आणि इकडे उसळ टाकली आहे. पावसामुळे खूप थंड झाली आहे ना, तर त्याला मोड येत नाही, म्हणून मी विचार केला थोडा गरम ठिकाणी ठेवेल. कारण आता इथे गॅस चालू, एवढेच ठिकाण गरम आहे, दुसरीकडे ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे मी इथे ठेवलेलं आहे ते. आणि आता अंडे उकडायला ठेवले जस्ट मी. आणि याच्यानंतर पुढची प्रोसीड होईल तर मी दाखवते तुम्हाला. आणि आता मी घेते माझा चहा, 4 वाजताचा चहा. चला तर मग 4चा चहा मी आता 5ला घेते. या मग चहा प्यायला. हा बाबू, मला देऊन द्यायचं परत. स्पृहाच्या पप्पांसाठी मी उसळची भाजी बनवली आहे. उशीर होते त्यांना घरी यायला. मस्त अशी. आणि चपात्या मी काय करते, आणि आता बघा मी चपात्या करणार आहे. मी काय करते, आता ते येणार असले का 5-10 मिनटं अगोदर चपात्या करायला घेते, म्हणजे त्यांना गरम चपात्या खायला भेटतात. त्यांना ऑफिसवरून यायला उशीर जरी झाला तरी पण मग मी असा माझा प्रयत्न ठेवते की त्यांना गरमच चपाती खायला भेटावी. त्याच्यामुळे आता मी पीठ मळते. माय पीपल, चला तर मग आता मी आजच्या दिवसाची, म्हणजे आजचा आपल्या ब्लॉगची मी करत आहे एंड. तर
आता ऑलमोस्ट माझे सगळे कामं आवरून झाले. जस्ट फक्त आता स्पृहाचे पप्पा आले की जेवण झालं की बस त्यांचं आवरायचं बाकी आहे. आता ते मी करून घेते. ॲक्च्युली वाजले खूप, आता 11 वाजले. तर ना यायला उशीरच होतो जरा, ऑफिसवरनं जरा उशीर होतो, कधी कधी उशीर होतो, रेग्युलर नाही होत. तर त्याच्यामुळे मला जागावं लागते. स्पृहा झोपली आणि चला तर मग गाईज, असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. आणि भेटूया उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, टेक केअर आणि थँक्यू, बाय.